अरे ज्या समाजात आपण जगतो त्याच्यासाठी पोटापुरतं खाल्लं पाहिजे आणि पोटापेक्षा जास्त खाण्याची प्रवृत्ती जेव्हा निर्माण होते ती अवधूची प्रवृत्ती या समाजात आहे. काकांनी आपल्यातलं उरलेलं समाजाला दिलं आणि ते समाजाला देत असताना निश्चितच या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळं हे जोपासलं पाहिजे हा एक विचार या ठिकाणी मांडतो. बोलायचं खूप आहे, पुस्तकातल्या घटनांविषयी बोलायचं होतं पण वेळ खूप कमी आहे आणि तुम्हाला तिकडची आस लागलेली आहे. त्यामुळे त्या आशेपोटी ती भूक या भूकेपेक्षा महत्वाची आहे. या साहित्यिकांनी तुमची किती भूक भागवली तरी मी यानंतर काकांसाठी इतकंच म्हणेल की अपनी एक जमी पैदा कर, एक जमी पैदा कर, अपना एक आसमान पैदा कर. जिंदगी मांगने से कहाँ मिलती है दोस्त, खुद की एक पहचान पैदा कर, खुद की एक पहचान पैदा कर. ही ओळख या नरम मर्दाने निर्माण केली, त्याला एकदा सलाम करतो आणि या निमित्तानं पुन्हा एकदा पल्लाळे सरांचं कौतुक ज्याप्रमाणे हुजे सरांनी केलं मी त्यांच्या कौतुक करण्या इतका मोठा नसतो इतकं निश्चित सांगेल की पल्लाळे सर तुम्ही उद्घोषक आहात, उत्कृष्ट संचालक आहात, कार्यक्रमाची बांधणी ठेवली आणि हे सगळं करत असताना त्यांचं आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला. कधी वेळ मिळेल तेव्हा चांगला जीव घेण्याच्यापेक्षा 2-3 घंटे कीर्तनही करतो, तेही करायला सांगितलं तर तेही करेल. पण आता सध्या जीव घेण्याच्या अवस्थेत नाही, जेवून घेण्याच्या अवस्थेत आपण आहोत. त्याच्यामुळे आपण तिकडे वळूया. शेवटी जाताना इतकंच म्हणेल, हे बंद रेशमाचे हे वजपुनी जीवा, धागा तुटू नये हा अंतरीचा ठेवा, बळ हे ईश्वरांना देई पराक्रमाचे, तुटतील ना कधीही हे बंद रेशमाचे हे बंद रेशमाचे. खूप धन्यवाद.